राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सगळ्यांचं लक्ष वळलं ते कोकणात. कोकणात सरपंचापासून खासदारांपर्यंत प्रत्येक निवडणूक ही कायम रोमहर्षक असते आणि त्याला कारण आहे राणे कुटुंबीय. त्यातही यंदाची निवडणूक ही वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याचं कारण म्हणजे मंत्री नितेश राणेंविरोधात आमदार निलेश राणेंनी ठोकलेला शट्टू. याच प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार निलेश राणेंनी मंत्री नितेश राणेंना जोरदार धक्का दिला आणि शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना निवडून आणलं. कणकवलीत भाजप विरुद्ध सगळे अशीच लढत झाली आणि या लढतीत कुणी किती जागांवर बाजी मारली पाहूया. भाजपला कणकवलीत 17 जागांपैकी 9 जागा राखण्यात यश आलं, तर शहर विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या. तरीही नगराध्यक्ष म्हणून शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले. नगर विकास आघाडी करत दोन्ही शिवसेना देखील भाजपच्या नितेश राणेंना रोखण्यासाठी मैदानात खांद्याला खांदा लावून लढल्या आणि या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी थेट भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकून पैसे वाटपाचा प्रकारही उघडकीस आणला आणि राणे बंधू आपापसातच भिडले. माझा बळीचा बकरा करायला मला कोणी करायला लावलंय का? मी एवढा दूधखोळा आहे का? काल परवा राजकारणात आलोय का? मला जे चुकीचं वाटतंय ते मी करतोय. मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल, अजून कोणच नेता रवी चव्हाणजींबद्दल ते जे बोलतात त्याचं समर्थन करत नाही, त्यांचं नाव पण घेत नाही. आणि राणेंचं कुटुंबाचं रक्त हे भगवा आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आज या राणे भावाभावांच्या लढाईत राणेंचेच कट्टर विरोधक आणि प्रतिस्पर्धी संदेश पारकर हे मोठ्या मताधिक्यानं कणकवलीचे नगराध्यक्ष झालेत. नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही राणे बंधूंमध्ये रंगलेला सत्ता संघर्ष आता निवडणुकीनंतर मिटणार की आणखीन पेटणार हे येणाऱ्या काळात कळेलच. पण सध्या तरी निलेश राणेंनी आपणच मोठा भाऊ आहोत हे सिद्ध करून दाखवलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.